श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. हा आहे ना, कालचा व्हिडिओ आहे. मी केंद्रात आली होती ना, तिथंच बघा, इथं महादेवाचं मंदिर आहे. इथं पहिल्यांदा दर्शन घेतलं मी आणि त्याच्यानंतर तिकडे गेली. मग आरती चालू होती तिकडे. चला, आज आहे ना आपण रेसिपी मध्ये ना बुंदी बनवणार आहे. गोड बुंदी आणि खारी बुंदी पण राहते. आज गोड बुंदी बनवायची, त्याच्यासाठी लागणार साहित्य. इथे 1 वाटी ना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने, तेवढीच वाटीने एक पूर्ण भरलेली साखर वाटी आणि ही एवढी, आणि किंचित थोडस मीठ आणि वेलायची पावडर आणि कलर, आणि इकडे तळण्यासाठी तेल. इकडे पाणी घेतलेलं आहे. आता हे ना पाणी टाकून पेस्ट बनवून घेते. तोपर्यंत आहे ना इथं साखर आहे ना, साखर मध्ये पाणी टाकून शेगडीवर ठेवून देते. दीड वाटीला कमी साखर, तर 1च वाटी पाणी घ्यायचंय आपल्याला. इथं शेगडीवर आहे ना हे पाक करण्यासाठी ठेवून देते. पाक आपल्याला जास्त घट्ट नाही करायचा आहे. किंचित असं साखर विरघळली का थोडस असं गुलाबजामुनचा पाक राहतो ना, तसं करायचं आहे. थोडस मीठ आणि कलर टाकून आहे ना, कलर टाकून घ्यायचा आणि पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची. इकडे ना तेल गरम ठेवून देते. इकडे तेल तापलेलं आहे. आता तिथे टाकायच्या अगोदर ज्याच्यामध्ये ना थोडासा सोळा टाकायचा, वरून थोडस पाणी टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे व्हायला पाहिजे पीठ. पिवळा कलर पाहिजे होता, माझ्याकडे पिवळा नव्हता, हा ऑरेंज वापरलेला आहे. फक्त असं असं हलवायचं, थोडस किंचित हलवायचं, असं टोकायचं. मस्त गोल बुंदी पडते. मग हे बघ, अशा प्रकारे करून घ्यायचं. जास्त पातळ पीठ केलं का जास्त तेलकट होऊन जाते ना, त्याच्यामुळे जास्त पातळ पण नाही करायचं. हे बघ, अशी आहे ना थोडी थोडी करून तळून घ्यायची. थोडा वेळ राहू द्यायची. झाऱ्यामध्ये पाणी तेल निथळून जाताना मग हे बघा, आपली तळून झाली सगळी बुंदी आता. आणि इकडे पाक कोमट करून घेते. हे बघ, किती छान झालेली. पाक पण तयार झालेला आहे. आता हे ना वेलची पूड टाकून घ्यायची याच्यामध्ये.
आणि सगळी बंद करायची, घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही बुंदी टाकायची आपल्या. असं चाळून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून द्यायचं. 5-10 मिनिटं तिला मुरू द्यायचं आणि झाकून द्यायचं. पातेल्यातून काढून घेतली तिला आता आणि त्या असे थोडीशी मोकळ्या भांड्यामध्ये थोडीशी अशी चाळत राहायचं तिला थोडा वेळ. एकदम लसलशी ते एकदम मस्त आहे. मोकळी झाल्यावर पॅनमध्ये ठेवली का एकदम मस्त होऊन जाईल. थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला पुढे. हे बघा तयार झाली आपली बुंदी. ह्या हवेमध्ये ठेवलेली होती बघा किती मोकळी झालेली, एकदम लसलशीत. एक वाटी पासून एवढी झालेली, एकच वाटी पिठाची. तुम्ही पण करून बघा. हे बघा इथं माझं देव धुवायचं गंगाळ किती खराब झालेलं आहे. आणि त्या दिवशी आपण ते मॅजिक पाणी काही बनवलं होतं ना, त्याच्याने मी आता घासणार आहे. बघा घासून झाल्यावर मी तुम्हाला पुढे दाखवते. बघा किती स्वच्छ झालेलं आहे. नुसतं लावून घ्यायचं आणि घासणीने चांगलं घासून घ्यायचं. आणि जास्तच जर नाही निघालं तर मग आपण पितांबरी वगैरे लावू शकतो. पण बघून घ्या किती छान झालेलं आहे, एकदम चकचकीत झालेलं आहे. आणि ही पिशवी ना, तेलाची पिशवी सांभाळून ठेवलेली मी. आता हिला आहे ना कापून घेतलं आहे, आता धुवून घेते. पापडांच्या दिवसामध्ये कामात येईल ना, त्याच्यामुळे मी अशा जमा करून ठेवते. संसाराला सगळंच अपूर्ण पडतं. बारीक बारीक गोष्टी जे राहिलं ते सांभाळून ठेवायचं, नंतर पुढे कापेल. हे बघा इथं माझ्या आईने वाती पाठवलेल्या आहेत. वाती भिजून घेऊ म्हटलं. आता मी केलेल्या होत्या, एवढ्याच होत्या, अजून करणार होती. मग आईने मला कालच या वाती देऊन पाठवल्या. फुलवाती पण आहेत आणि या 125 वाती पण आहेत. 3 पदरी 125 वाती राहतात या श्रावण सोमवारला लावायला, त्याच्यासाठी पाठवले. छान केलेले आहेत आईच्या. हे बघा असं तूप वितळून घेतलेलं आहे, त्याच्यात डायरेक्ट वाती टाकून देते. जेवढ्या मावतील तेवढ्या वाती टाकून घेते त्याच्यामध्ये आणि एक एक करून ताटामध्ये ठेवणार आहे मी नंतर. अशा भिजून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि आता अशा एक एक ठेवणार आहे मी ताटामध्ये आणि अर्धा 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या रचून घेत अशा राहू दिल्या ना, डायरेक्ट चिटकून जातात. मग ते आपल्याला व्यवस्थित हे नाही करता येत. असं केलं ना एक एक मोकळी राहते. हे बघा अशा वाती करून घेतलेल्या आहेत. बघा फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या 1 तास. किती मस्त होऊन गेलेलं आहे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.